करूया. त्यासाठी दही आणि चण्याचं पीठ मिक्स करून घेतलं आहे. हे बघा, त्यासाठी लागणारं सामान. गॅस बारीक करूया. मिरची, कढीपत्ता, हिंग, जिरं, राई, मीठ, हळद लागणार आहे. तेल पण लागणार आहे. तेल टाकून घेऊया. छान लागते अशी. 10 रुपयाचं दही आणलेलं, त्यात चण्याचं पीठ टाकून चांगलं हे करून घेतलं आहे बघा. त्याच्या सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या चण्याच्या पिठाच्या. आणि जेवढं पातळ पाहिजे तेवढं पाणी टाकायचं. मी थोडी पातळच करणार आहे. तेल टाकूया. थोडंसं टाकायचं. लसूण पण टाकू शकतो फोडणीला, पण मी नाही टाकत आता. लगेच मिरच्या पण टाकूया. जिरं मोहरी टाकायची विसरली, सॉरी. टाकूया आत्ताच. गॅस बारीक करूया. थोडंसं मीठ टाकूया. हळद टाकते. हिंग पण टाकते. आता हे टाकून घेऊया. हे बघा, अजून थोडं पाणी लागेल. चण्याचं पीठ आहे ना, मग ते घट्ट होते. थंड झाल्यावर घट्ट होईल, त्यामुळे आत्ताच थोडंसं पाणी ओतते. चांगले आता उकळून घ्यायची. हे बघा, मी एवढी पातळ करणार आहे. थोडीशी हळद टाकावं लागेल. चांगली उकळून घ्यायची. अजून थोडंसं पाणी ॲड करते. थंड झाली ते घट्ट होणार. आताच पातळ, जास्त पाणी ओतलं ना मग ते जास्त पण घट्ट नाही होणार. आणि कढी पातळ छान लागते. दही कढी. चण्याचं पीठ हे करायचं मस्तपैकी. चांगली उकळून घ्यायची. अशी मस्त लागते. चांगली उकळून घेते. हे बघा, मस्तपैकी कढी. याच्यावर खिचडी भात छान लागतो कढीवर. मी साधाच भात केलाय. हे बघा, एवढी पातळ केली आहे. पण ते अजून आटून घट्ट होणार आणि बंद केलं होतं अजूनच, मग ते म्हणून आत्ताच पाणी टाकले थोडं जास्त. हे बघा, उकळी यायला लागली आता. गॅस बारीक करायचा, नाही तर उतू जाईल. आणि हलवत राहायचे सारखे असे. हे बघा, घट्ट व्हायला लागली. हे बघा, मग अशी पातळ दिसत होती. हे बघा,
बारीक गॅसवर चुकून उकळी काढायची. फास्ट गॅस केला तर होतो जायचं. हे बघा मस्त झाली आहे. याच्यावर चपाती कुचकरून खायची, मस्त लागते. उकळून घ्यायची चांगली. फास्ट केला तर उतू जाईल, त्यामुळे बारीक गॅसवरच असं हलवत राहायचं. हे बघा हलवत राहायचे असे, मग उतू नाही जाणार. झाली आपली कढी. चांगली उकळून घ्यायची. बघा हलवत राहायचं असं. या कढी खायला मस्तपैकी.